तर इकडे बीड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी 5 नवे पलंग आणण्यात आलेले होते आणि यात विशेष म्हणजे याच पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड आहे. आज मात्र 5 पलंगांपैकी पोलीस ठाण्यात फक्त 4 पलंग दिसून आलेले. त्यामुळे त्या 5 पैकी एक पलंग गेला कुठे किंवा तो एक पलंग कोणाला दिला अशी चर्चा सुरू आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. एसआयटीने एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. गेल्या 2 तासांपासून संशयितांची चौकशी सुरू आहे. एसआयटीने एका संशयिताला आरोप केल्याची बातमी सध्या समोर येते. आमचे प्रतिनिधी बालाजी सध्या आपल्यासोबत आहेत. बालाजी, काय नेमक्या घडामोडी घडतायत? तपासात कुठली माहिती समोर येते? आमचे ज्या पद्धतीने एसआयटीची काल घोषणा झाली आणि एसआयटीचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली हे जे आज दाखल झालेले आहेत केजमध्ये आणि त्यांनी जे आहे ते तपासाला गती दिली आहे. सकाळपासून जे केज येथील विश्रामगृह आहे ते थांबवूनच आहे. त्यांनी जे आज आरोपी जे आहेत फरार, जे थोड्या वेळापूर्वी बीड पोलिसांनी फरार घोषित केले, त्यांच्या काही संबंधित लोकांना त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. 2 तासापासून एक संशयित जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी जी आहे जी 2 तासापासून सलग तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यासाठीचं पथक ही चौकशी करत आहे. जी माहिती आपल्याला मिळते आहे ते संबंधित जो ताब्यात घेतलेला आहे ते आरोपीच्या 3 आरोपीपैकी कुणातरी नातेवाईक असून या तिन्हीपैकी त्याची चौकशी जी आहे ती केली जात आहे. आणि सकाळपासून जे बघितलं तर इथे केज विश्रामगृहामध्ये चौकशी सुरू आहे. यांना जे आहे ते विविध पोलीस अधिकारी येऊन भेटत आहेत आणि त्यांची जी माहिती ती मागवली जात आहे. मात्र ही जी 2 तासापासून चौकशी सुरू आहे हे नेमके कोणी त्यांच्याकडून मात्र अधिकृतपणे सांगण्यात जरी आलेलं नसलं तर आपल्याला जी माहिती मिळते की त्यांचे जे तिन्ही आरोपीचे पैकी एका आरोपीचा तो जो आहे ते नातेवाईक आहेत आणि त्याची चौकशी सध्या सुरू असून इतरही फिर्यादी असतील किंवा आरोपी असतील यांच्या ज्या चौकशा ज्या आहेत ते तेली यांच्याकडून केली जाणार असल्याची माहिती जी आहे त्यात आपल्याला मिळत आहे. बालाजी, ही व्यक्ती नेमकी कोण आहे, कुठून ताब्यात घेतले, त्याबद्दलचे काही अधिकचे अपडेट्स आहेत का? ही केज तालुक्यातूनच ताब्यात घेतल्याची जी आहे ती प्रमुख आपल्याला आता जी माहिती मिळते आहे. केज पोलिसांनीच एसआयटीचे काही पथक अधिकारी त्यांच्यासोबत गेले होते आणि त्यांना हे थोडं 2 तासापूर्वी जे आहे ते केज पोलिसाच्या मदतीनं त्यांना केज विश्रामगृह येथे आणलं होतं आणि शासकीय विश्रामगृहात तेली आल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांना हजर केलेलं आहे आणि त्यांची जी चौकशी जी आहे ती 2 तासापासून केली जात आहे. विविध प्रश्न जे आहेत त्या माध्यमातून त्यांच्याकडून विचारले जात आहेत. त्यामुळे महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातली माहिती घेत राहू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुन्हा एकदा बघूया, बीड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी 5 नवे पलंग आणण्यात आले होते आणि यात विशेष म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये याच पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड आहे. मात्र आज 5 पलंगांपैकी पोलीस ठाण्यामध्ये 4 पलंग दिसून आलेले आहेत. त्यामुळे 5 पैकी एक पलंग गेला कुठे किंवा तो एक पलंग कोणाला दिला अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे मग बाहेर जाऊन आलं 5-6 दिवस त्यांना. टेन्शन रिलीफ झालं. हां, रिलीफ काय म्हटलं तर थोडंसं पाहणं होतं, मुलांबरोबर राहणं वगैरे, त्या दृष्टीनं थोडंसं रिलीफ मिळतो त्यांच्याबरोबर. साहेब, उद्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं पवार साहेब आणि तुम्ही एका व्यासपीठावर राहणार आहे. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि तुम्ही देखील एकाच कार्यक्रमात राहणार आहे. असं आहे की आज नाशिकमध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, उद्या सावित्रीबाईंची जे त्यांचा जन्मदिवस आहे तर आज रात्रीच आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार, सावित्रीबाई फुलांना, महात्मा ज्योतिराव फुलांना. उद्या सकाळी नायगावला जाणार. दरवर्षी जातोच आम्ही, जवळजवळ 2000 सालापासून. आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे, तो वार्षिक कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर चाकणला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केलेले आहेत. त्या कार्यक्रमासाठी, त्या लॉन्चिंगसाठी पवारसाहेब येणार आहेत आणि मी सुद्धा तिथे आमंत्रित आहे. मी तिथे जाणार आहे. मग आणखीन पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आणखी सावित्रीबाई फुले यांच्या
संदर्भात एक कार्यक्रम आहे. असे 4-5 कार्यक्रम उद्या आहेत. हो, हो. त्यासाठी मग जाणार. काही राजकीय चर्चा वगैरे? तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी? कारण तुमच्या नाराजीचंच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होतं. असं आहे, मला कुणाचे फोन वगैरे आले नाही. आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून डोकं जरा बाजूला काढलेलं होतं. आणि बाकी काय राजकारण काय, आयुष्यभर राजकारण करतोच आहे. 67 सालापासून 66-67 पासून. तर ठीक आहे ना. थोडा वेळ त्या राजकीय डोक्याला आराम सुद्धा द्यावा लागतो. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काही शब्द दिला होता तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रिपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा जो मला विषय आहे त्यांनी मंत्रिपद वगैरे काय बोललं नाही की ठीक आहे 7-8-10 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढं ते म्हणालेले आहेत. ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेले नाही. आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही. थांबा, आपण शांततेनं नंतर चर्चा करू. That's all. एका वेळेला एकत्र यावे अशी चर्चा चालू आहे. शरद पवार कोणाचे? अजितदादा आणि मोठे साहेब एकत्र यावे असे कार्य शिरवाळांनी केलं आणि अजितदादाच्या आईने पण परवा कुठेतरी बोलला. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभकामना आहेत, शुभेच्छा आहेत. धनंजय मुंडेंचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळांचं नाव पुढे येतं अशी चर्चा सुरू झालेली आहे. मला काही असं आहे की वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो. आणि हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कोणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे. हे सुद्धा येणं अशक्य आहे. त्यामुळे आता बघूया पुढे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. साहेब, तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहे ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते गाजतं, त्यांच्यावर नाराजी आहे. पण त्या जागेवरती ओबीसींचेच एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जातं. असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मनकवडे आपण कधीपासून झालात की त्यांच्या मनामध्ये काय आहे. हां, जे मला ते कधी म्हणाले नाही ते तुम्हाला कधी कसं काय कळालं. चला, आपण संध्याकाळी भेटूया. कार्यक्रमाला अवश्य या. सावित्रीबाई फुले यांची उद्या जन्मतिथी आहे. त्यानिमित्तानं जे आहे अर्थात फार मोठे पुतळे आपण चांगले तुमच्या सहकार्याने आपण उभारलेले आहेत. आपण सगळे वंदन करूया आणि सावित्रीबाई फुले